पद्मिनी काकू, हे बघा आता तुम्ही शांत व्हा. सावकाश. द्या काका. काय करताय द्या काका. सावकाश. सावकाश. वर बघा बाबा. बाबा वर बघा, बरं वाटेल. बाबा हा बाबा बोलला. तू काहीतरी चुकीचं ऐकलंयस. नाही हो, मी बरोबर ऐकलंय. हा बाबा बोलला. काहीही बोलू नकोस तू. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. बाबाच म्हणाला तो. हा म्हणजे याच्या मनातला राग दूर झाला काय रे केदार? तू काहीही बोलू नकोस. हा पद्मिनी काकू, जे झालंय ते चांगलंच झालंय. बाबा या आज चला, तुम्ही आराम करा. या सावकाश. फायनली त्यांचं नातं जुळलंय. हो, मनापासून. गणपती बाप्पा मोरया. देवासमोर बोट ठेवून येते. हा इतक्या वर्षानंतर राम आणि दशरथाचा वनवास संपला. अभिनंदन. आपला वनवास सुरू झालाय आता. काय किंमत राहिली माझी या घरात होती नव्हती तेवढी किंमत पण संपली माझी या घरातली. अरे असं का बोलतोयस? काय झालंय? जा तुझ्या बहिणीला विचारता जाऊन काय झालंय ते. म्हणजे तारीने घेऊन आली दया पप्पांना? माहिती ते ना काय झालं असेल त्याची कल्पना आहे ना, तरी कशाला बोलून दाखवते का? तुला आवडतो मला त्रास द्यायला. सतत सतत मूर्खासारखा प्रश्न विचारत असते. युवराज सोड तिला. युवराज, युवराज, अरे सोड तिला. युवराज, अरे तुझा राग असा तिच्यावर काढून वाया घालवू नकोस. बघा ना पद्मिनी मम्मा, बघा तेव्हा माझ्यावरच राग काढत असतो. तुम्ही जरा समजावा ह्याला. का काय झालंय? तारिणीने अजून काही प्रॉब्लेम्स केलेत का? सत्यानाश झालाय आमच्या दोघांच्या आयुष्याचा तुझ्या बहिणीमुळे. प्रत्येक डाव हाणून पाडते ती. पण मला कळत नाही अचानक हे पितृप्रेम कुठून जागृत झालंय. आता जेलमध्ये होता तेव्हा पण काय हाक मारत होता? मिस्टर दयानंद खांडेकर ना. मग आता अचानक बाबा. बाबा म्हणजे केदार आणि दया पप्पांचं पॅचअप झालं? इम्पॉसिबल. नाही विश्वास बसत आहे ना, जा तिकडे हॉलमध्ये जा आणि बघ जा जाऊन. मांडीवर बसून एकमेकांना घास भरवायचे बाकी आहेत फक्त आता ते. मम्मा, हा सगळा ना तारिणीचाच प्लॅन आहे. तिने ना मुद्दाम दया पप्पा आणि केदारचा आत्ताच पॅचअप घडवून आणलाय. म्हणजे तिची या घरावरची सत्ता कोणीच हलवू शकणार नाही. राईट. तुला जेवढं वाटत होतं ना त्यापेक्षा जास्त हुशार निघाले ते. आधी काय म्हणाले, आम्हाला या घरातलं काही नको. आणि मग हळूहळू मोठ्या सुनेचा मान कमावला. आणि मग त्यानंतर तो केदार तर कंपनी जॉईन झालेलाच आहे. हळूहळू आता सगळा पैसा प्रॉपर्टी सगळं खिशात घालणार आहे ते. आम्ही दोघं तर झालो आता घराबाहेर जाऊन. मला वाटतं मामा आता नेक्स्ट नंबर तुझाच असेल. माहितीये मला, म्हणूनच खूप आधीच सगळं हे थांबवण्याचा प्रयत्न करत होते मी. पण आता पाणी नाका तोंडाशी आलंय. आता हा अंकुर फुटण्याआधीच छाटायला हवा. बाबा माझ्या रूम मध्ये जाऊन बोलू. बस झाली तुमची नाटकं. तुमचा खोटेपणा तुमच्या फॅमिलीला तुमच्या तोंडून तुम्ही सांगा. माझाच मुलगा आहे तो केदार दयानंद खांडेकर. कसले बाप, गुन्हेगार आहात तुम्ही माझे. तुम्हाला काही हक्क नाहीये माझ्या नावापुढे तुमचं नाव लावण्याचं.
माझं काही अधिकार नाही आहे. एवढं सगळं ओझं मनावर घेऊन मी नाही जगू शकत. केदार, ताई तू ठीक आहेस ना? तू रडतेस? मी ऍब्सोल्युटली ओके आहे. इनफॅक्ट आज मी खूप खुश आहे. मला नाही कळत आहे. तू मागचं सगळं विसरून दया काकांना माफ केलंस केदार. आज तू पहिल्यांदा त्यांना बाबा म्हणालास. यू हॅव नो आयडिया. तुझ्या एका हाकेने दया काकांचं संपूर्ण आयुष्य बदललंय. आज दया काकांच्या चेहऱ्यावर मी जो आनंद बघितला ना, तो मी कधीच बघितला नव्हता. खरंच. आणि सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. आज जे मी दया काका बघितले ना, ते वेगळेच होते. प्रेमात जादू असते असं मी ऐकलं होतं. पण आज तुम्हा दोघांमुळे ती जादू मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितली. थँक्यू सो मच. थँक्यू. ताई ये, बस इथे. सॉरी. सॉरी. खरंच थँक्यू केदार. थँक्यू म्हणायचं असेल तर तारिणीला म्हण. हे सगळं तिच्यामुळे झालंय. एखादं नातं मनापासून स्वीकारायचं असतं हे तिने मला शिकवलं. म्हणून मी मनापासून केलं. आणि मला कळलं की जे काही घडलं त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. परिस्थितीसमोर ते पण हतबल होते आणि आम्ही. आज दया काकांच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय. म्हणून मी थोडी इमोशनल झाले. सॉरी. नाही ताई, खर तर उशीर झाला. इट्स बेटर लेट देन नेव्हर, राईट? या बसा. तुमच्या चिडक्या कांद्याने इतके दिवस तुमच्या डोळ्यातनं पाणी आणले, पण आज जेव्हा तुम्हाला बाबा म्हणाला त्यावेळेस त्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. खूप हळवा आहे ग तू. तुमच्यासारखाच. खरंच. मी म्हणाले होते की नाही तुम्हाला, एकदा का त्याच्या मनातला राग गेला, त्याचे सगळे गैरसमज दूर झाले की तो मनापासून शांत होईल आणि तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारेल. स्वीकारलं की नाही? होय होय, स्वीकारलं स्वीकारलं. मला बाबा म्हणून स्वीकारलं. सगळं अगदी मनासारखं झालं माझ्या. पण हे सगळं अनुभवायला देवकी असायला हवी होती. आहे ना. हं? हो आहेत. अगं